नमस्कार, ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तुरीची डाळ, मुगाची डाळ तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण मसूरच्या डाळीपासून मस्त अशी खमंग, पौष्टिक आणि चमचमीत अशी आमटी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे बघा मी 1 वाटी मसूरची डाळ 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून अर्धा तास पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवलेली होती आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता डाळ चांगली भिजलेली आहे। डाळ अशी भिजवून घेतली की म्हणजे मग डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि त्यामुळे आपला गॅस देखील वाचतो। त्यामुळे मी डाळ ही अशी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आणि डाळ छान भिजलेली आहे। आता आपण आमटी बनवायला घेऊ। तर त्यासाठी इथे बघा मी गॅसवर गरम करायला ठेवलेल्या कढईमध्ये 2 पळ्या तेल काढून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचंय। जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर आता मध्यम गॅसवरती आपल्याला कांद्याला छान असं मऊसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर हे बघा मध्यम गॅसवरती कांद्याला हलकासा गुलाबीसर रंग येईस तोपर्यंत मी छान असं परतून घेतलेला आहे। 2 मिनिटभर कांदा चांगला परतून घेतला की आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत। टोमॅटो घालून टोमॅटो देखील आपल्याला मऊसर होईस तोपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत। तर हे बघा कांदा आणि टोमॅटो मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटांसाठी छान मऊसर होईस तोपर्यंत परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे, तर मी यामध्ये घालते अर्धा चमचा धणे पावडर, छोटा पाव चमचा हळद घालायची, त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी चिकन मसाला घातलाय, एक छोटा पाव चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय, त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आता हे सगळे मसाले घातल्यानंतर यामध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचे। तर एक अर्धा मिनिटासाठी हे मसाले मी तेलामध्ये थोडेसे परतून घेतलेले आहेत। सगळे मसाले छान असे परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घालायची आणि आलं लसूण पेस्ट देखील आपल्याला अर्धा मिनिटासाठी यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। तर आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही मसूरची आमटी बनवतोय। आपण हे जे मसाले या आमटीमध्ये घातलेले आहेत त्या मसाल्यांमुळे आपल्या आमटीला खूप छान मस्त जबरदस्त चव येते। आता यामध्ये आपल्याला घालायची आपण भिजवून घेतलेली ही मसूरची डाळ। तर या डाळीमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि मग ही डाळ या मसाल्यांमध्ये घातलेली आहे। आता ही डाळ आपण या फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेऊ। तर हे बघा डाळ फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घेतली। आता यामध्ये आपल्याला घालायचे पाणी। तर इथे मी सुरुवातीला 1 ग्लास पाणी घातलं आणि याला आपण एकदा हलवून मिक्स करून घेऊ। त्यानंतर आणखीन अर्धा ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे। तर साधारण 1.5 ग्लास पाणी मी इथे डाळ शिजण्याकरता घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय। मीठ घालून याला एकदा आपण आता हलवून घेऊ। तर आता आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती आमटीला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर हे बघा मोठ्या गॅसवरती आमटीला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे। आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून मध्यम गॅसवरती आपल्याला डाळ किंवा आमटी छान अशी शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजत असताना डाळीला अधूनमधून हलवून घ्यायचंय। तर हे बघा 5 ते 7 मिनिटांनंतर आपली मसूरची डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे। डाळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली असल्यामुळे डाळीला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन शिजते। तर हे बघा मस्त अशी मऊसर झालेली आहे आणि छान डाळ शिजलेली आहे। इथे मी कढईमध्येच डाळ शिजून घेतलेली आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील ही आमटी किंवा डाळ शिजून घेऊ शकता। जर तुम्हाला डाळ शिजल्यासारखी वाटत नसेल तर अशा पद्धतीने थोडीशी पळीने घोटून घ्यायची, म्हणजे ती छान एकजीव होते आणि खायला देखील अगदी व्यवस्थित लागते। आपण यामध्ये जे मसाले घातलेले आहेत त्या मसाल्यांमुळे मस्त असा सुगंध सुटलेला आहे, त्यामुळे ही डाळ किंवा आमटी खायला अतिशय चविष्ट लागते। आता यावरती झाकण न ठेवता पुन्हा एकदा आपल्याला आमटीला मध्यम गॅसवरती एक 2 ते 3 मिनिटांसाठी छान तरी येईस तोपर्यंत शिजू द्यायचंय। तर हे बघा 2 ते 3 मिनिटांनंतर डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आमटीला छान अशी तरी देखील आलेली आहे। आता यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घालून याला एकदा मिक्स करून घेऊ। तर अशा रीतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने अतिशय झटपट
मस्त अशी पौष्टिक चमचमीत अशी ही गरमागरम मसूरच्या डाळीची आमटी आपली बनून तयार झालेली आहे। तर ही मसूरच्या डाळीची आमटी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, त्याचबरोबर भातासोबत खाऊ शकता। खायला खूप छान लागते आणि अगदी कमी साहित्यात कमी मेहनतीमध्ये अगदी झटपट बनून तयार होते। तर ही मस्त अशी पौष्टिक गरमागरम मसूरच्या डाळीची आमटी तुम्ही देखील नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।